इथेनॉल मिश्रित पेट्रोल धोरणाविरोधात आम आदमी पार्टीची स्वाक्षरी मोहीम। अहिल्यानगर प्रतिनिधी। इथेनॉल मिश्रित पेट्रोल धोरण आणि वाढत्या इंधन दराविरोधात आम आदमी पार्टीच्या वतीने अहिल्यानगर शहरात राज्यव्यापी स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे। सध्याच्या इंधन धोरणामुळे सर्वसामान्य वाहनधारक अडचणीत सापडल्याचा आरोप पक्षाकडून करण्यात आला आहे। पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती, इथेनॉल मिश्रणामुळे वाहनांच्या इंधनावर होणारा परिणाम, मायलेजमध्ये होणारी घट, इंधन दर निर्धारणातील पारदर्शकतेचा अभाव आणि वाढती महागाई या मुद्द्यावर आम आदमी पार्टीने सरकारचे लक्ष वेधले आहे। या पार्श्वभूमीवर जनतेचा पाठिंबा मिळविण्यासाठी पक्षाने राज्यभर स्वाक्षरी मोहीम सुरू केली असून नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे। पक्षाने सरकारसमोर 5 प्रमुख मागण्या मांडल्या आहेत। त्यामध्ये इथेनॉल मिश्रित पेट्रोल धोरण आणि इंधनाच्या किमती ठरविण्याच्या प्रक्रियेत संपूर्ण पारदर्शकता आणण्याची मागणी करण्यात आली आहे। पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण वाढवूनही दरात अपेक्षित घट का झाली नाही याची स्पष्ट माहिती जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच इथेनॉल मिश्रित पेट्रोलसाठी सुसंगत नसलेल्या वाहनांमध्ये त्याचा सक्तीचा वापर तत्काळ थांबवावा अशी मागणी करण्यात आली आहे। इथेनॉल मिश्रणाच्या प्रमाणानुसार पेट्रोलच्या किमतीत कपात करावी आणि आंतरराष्ट्रीय बाजाराच्या कच्च्या तेलाचे दर कमी झाल्यास त्याचा लाभ ग्राहकांना मिळावा यासाठी केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील अतिरिक्त कर आणि अधिभार कमी करावेत अशी मागणीही करण्यात आली। याशिवाय इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांचे नुकसान होत असल्याचा दावा करत पात्र वाहनधारकांना नुकसान भरपाई देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी अशी मागणी करण्यात आली आहे। वाढत्या इंधन दरामुळे महागाईत झालेल्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात असेही आम आदमी पार्टीने निवेदनाद्वारे म्हटले आहे। या स्वाक्षरी मोहिमेद्वारे नागरिकांनी आपला पाठिंबा नोंदवावा असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले। नगर शहरामध्ये हा दीपक पेट्रोल पंप या ठिकाणी आपण आलोय आणि या ठिकाणी आम्ही एक सह्यांची मोहीम दिली। याच्यामध्ये या पेट्रोलमध्ये इथेनॉल आहे की नाही, तर या पेट्रोलमध्ये E20 हे पेट्रोल या ठिकाणी वापरलं जात आहे। आता आम्हाला सरकारला एकच सांगायचं सरकारला की एक तर इथेनॉल वापरतात त्यात पारदर्शकता पाहिजे का नाही भाऊ, एक तर याचा रेट 100% कमी पाहिजे इथेनॉल आहे। राहिली गोष्ट दुसरी सरकारकडे ही मागणी आहे, जर ग्राहकाची गाडी खराब झाली तर त्याची जिम्मेदारी कोण घेणार? मग ती एक संस्था अशी बनवा की ग्राहकांच्या गाड्या खराब झाल्या तर त्या नीट करून द्यायला पाहिजे, असं काही धोरण मोदी सरकारने या ठिकाणी करायला पाहिजे। तिसरा पर्याय सरकारला एकच सांगणं की तुम्ही इथेनॉल वापरत असाल तर वापरा, परंतु या ठिकाणी पर्याय ठेवा। जर कोणाला इथेनॉल वापरायचं असेल तर ते इथेनॉल वापरतील आणि कोणाला प्युअर पेट्रोल वापरायचं असेल तर ते प्युअर पेट्रोल वापरतील, अशा आमच्या आम आदमी पार्टीच्या मागण्या आहेत। आणि या पूर्ण पेट्रोल पंपावर प्रत्येक ठिकाणी नगर शहरात आम्ही जातोय आणि ग्राहकांना विचारतोय। कमीत कमी 100 ते 200 आम्हाला सहाय्य झाल्यात, कमीत कमी 1000-2000 सहाय्य घेऊन आम्ही वरिष्ठांना पाठवणार आहे नरेंद्र मोदींना की हे इथेनॉल बंद करा।